नमस्कार. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या शरीराची ठेवण ही उत्तम असावी, पण जसं जसं वय वाढतं तसा बेढरपणाही वाढत जातो, वजनही वाढत जातं आणि त्यामुळे जे शरीर मूळ स्थितीमध्ये असतं तिथून ते बाहेर निघतं. तर असं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी किंवा हे शरीर पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे व्यायाम. आणि त्यातूनही सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासने. आता बघा, बरेचसे रोग जे निर्माण होतात ना, ते रॉंग पोश्चरमुळेच होतात. म्हणजे चालण्याची चुकीची पद्धत किंवा बसण्याची चुकीची पद्धत. तर बसताना बरेच जण कशी बसतात, पाठीला पोक काढून. जर मागे भिंत असेल, टेकायला टेबल असेल तर पाय सरळ सोडून पायावर पाय ठेवून पाठ अशी टेकून बसतात. म्हणजे इथे काय पोश्चर दिसतंय तुम्हाला, खांदे असे पूर्ण उतरलेले असतात, पाठीला असा गोल आकार आलेला असतो. त्यामुळे फुफ्फुसं पूर्ण भरलीच जात नाहीत ऑक्सिजनने. मुलं अभ्यास करतात तेव्हा असं वाकून इथे जमिनीवर किंवा स्टडी टेबलवरती, इथेही फॉरवर्ड बेंडच आहे आणि त्यामुळे ब्रीदिंग होत नाही. तर फुफ्फुसं पूर्ण भरली जाण्यासाठी आपल्याला ही पोझिशनच महत्त्वाची, ही नैसर्गिक स्थिती आहे. आणि त्यामुळे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की सरळ बसा, ताठ बसा. त्यामुळे जेवताना सुद्धा तुम्ही खरं तर ताठ बसायला पाहिजे. बॅक स्ट्रेट ठेवून जेव्हा आपण जेवतो तेव्हा पचनही चांगलं होतं. तर पचन सुधारण्यासाठी, श्वसन सुधारण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी. कारण जेव्हा आपण सरळ बसतो तेव्हा फुफ्फुसं जास्त हवेने भरली जातात, प्राणवायूचा पुरवठा शरीराला जास्त होतो, तेव्हा शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. आणि तसंच त्याचमुळे ऑक्सिजन लेवल शरीरात ही उत्तम राहते. ऑक्सिजन लेवल शरीरातली चांगली ठेवण्यासाठी आपण ब्रीदिंग वरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि ब्रीदिंग चांगली होण्यासाठी पोश्चरवरती लक्ष ठेवलं पाहिजे. तर हा पोश्चर आहे तो सर्वांनी लक्षात ठेवा. आता ही पाठीला पोक आलेली जी सवय, पोक काढून बसण्याची सवय, तर ती कशी मोडायची, त्यासाठी मी काही योगासने सांगते. ही योगासने करून आपण पाठीला आलेलं पोक नाहीसं करू शकतो, आपले पोश्चर्स इम्प्रूव्ह करू शकतो. तर असं हे शरीर पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठीची योगासने आहेत. ती नीट लक्षात घ्या, नीट समजून घ्या आणि नित्य नियमित सरावात आणा. सुरुवात करते मी दंडासन या आसनापासून. दंडासन हे आसन असं आहे की जेव्हा ही पोश्चर, आता तुम्हाला एल अल्फाबेट प्रमाणे माझं पोश्चर दिसतंय, हे एकदम साधं आसन दिसताना साधं दिसतंय, पण जेव्हा तुम्ही करून बघाल तेव्हा लक्षात येईल जेवढी लवकर आपल्याला उसण भरेल किंवा पाय भरून येतील असे एकदम सरळ ठेवून, तेवढं समजायचं की हे मसल्स वीक आहेत. तर अशी याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा मसल्सची पॉवर वाढवण्यासाठी हे आसन आपल्याला मदत करतं, ज्याच्यामध्ये पाठीचा कणा सरळ राहतो आणि कण्याच्या आजूबाजूचे स्नायू सुद्धा कण्याला सपोर्ट करतात आणि कण्याला धरून राहतात. आणि त्यासाठी या स्नायूंवरही आपल्याला काम करायचंय आणि याप्रमाणे छाती ताणून बसायचंय. हे आसन सर्व आसनांचा बेस आहे. आता पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासनातही पाठ सरळ ठेवणंच महत्वाचं आहे. जानुशिरासनात सुद्धा पाठ सरळ ठेवणं महत्वाचं आहे. तर जेव्हा पाठ सरळ ठेवण्याची पोझिशन आपल्याला नीट जमते, हा सराव चांगला जमतो, तेव्हा इतर अनेक आसनं आपल्याला जमू लागतात. तर दंडासनाची पहिले प्रॅक्टिस तुम्ही सर्वांनी सुरू करायची. आता पुढचं आसन मी तुम्हाला सांगते, पर्वतासन. पर्वतासन या पद्धतीने केलं जातं. पद्मासन, आता आम्ही सर्वजण जेव्हा योग वर्ग घेत असतो, सर्वांना शिकवत असतो, तेव्हा आमचं लक्ष अशाच बारीक बारीक मसल्सवरती असतं. जसं हे पर्वतासन आहे, दिसताना असं दिसतं की हात वरती घेऊन असे लॉक केलेले आहेत, पण खरं मसल्स जे स्ट्रेच झालेले असतात ना, ते एकदम इनर मसल्स स्ट्रेच झालेले असतात म्हणजे ते आपल्याला करावे लागतात. जसं आता बॅक मसल्स आहेत, बॅक मसल्सना स्ट्रेच करावं लागणार आपल्याला. लोअर बॅक मसल्सना स्ट्रेच करता येतं. अप्पर बॅक मसल, मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू आणि पोटाचे स्नायू यांना आपल्याला चांगल्या प्रकारे ताणता येतं या आसनात. मग पोश्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त हात वरती स्ट्रेच करून पर्वतासनाचा सराव सर्वांनी करावा. आता आपण पुढचं आसन पाहतोय. पुढचं आसन आहे मार्जरासन. पायात अंतर घेतलंय, हातातही अंतर घेतलंय. इथून खूप छान पद्धतीने आपण पाठीचा संपूर्ण कणा वाकवायचा.
आता या आसनात आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट करता येते. म्हणजे दिसताना ते साधं सोपं वाटतंय, करताना देखील सोपं जातं. पण निरीक्षण केलं, अजून ऑब्झर्वेशनची आपली लेवल वाढवली की आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येते. 500हून अधिक मसल्स आहेत आपल्या शरीरामध्ये आणि आपण किती मसल्स ताणतोय. म्हणजे ताण न देणं हा एक प्रकार वेगळाच, व्यायाम न करणं. पण व्यायामाला सुरुवात करून सुद्धा त्यात इम्प्रूव्हमेंट आणणं हे महत्त्वाचं आहे. तर या सर्व पोश्चर्सनी इम्प्रूव्हमेंट आणता येते. जसं मी मार्जरासन केलं, घशाला अजून चांगलं मी ताणू शकते, पाठीला आणखी मी चांगलं बेंड करू शकते आणि मानेला अजून मागे वाकवू शकते. हे आपल्याला फक्त ऑब्झर्वेशननी कळतं. आता इथून आपण ऊर्ध्वमुख श्वानासन करूया. हात असे ठेवायचे, पाय सरळ ठेवायचे, सरळ ठेवून कंबर पुढे आणि छाती पूर्ण पुढे काढून बॅक बेंड. छान व्यायाम घडतो यामुळे पाठीच्या कण्याला, कमरेला आणि यामुळे पाठीचं पोक निघून जातं. आता कसं आहे, जेव्हा आपण व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा बऱ्याच जणांना काही बॉडी क्रॅम्प्स येतात, उसण भरते. तर हे सगळे प्रकार आहेत ना, हे आपले निघून जायला पाहिजेत. जे व्यायाम करत नाही त्यांना तर उठता बसताही हा त्रास होतो, झोपेतून उठतानाही पाठीत भरतं, 2-2 दिवस हे पाठीतलं दुखणं राहतं. तर अशा स्थितीत आपल्याला ही सगळी योगासने महत्त्वाची ठरतात. जेव्हा बॅकवर्ड बेंडिंग आपली खूप चांगली होते तेव्हा आपल्याला पाठीत उसण भरणार नाही, आपल्याला कुठे क्रॅम्प्स येणार नाही. जेव्हा आपण असं शरीराला ताणतो, वात का भरतो शरीरामध्ये, हालचाल नसते तेव्हा वात हा पूर्ण भरून राहतो. स्टिफनेस ज्याला आपण म्हणतो ना, हा स्टिफनेस फक्त जॉईंट्सचा नसतो, या रक्तवाहिन्या सुद्धा आखडलेल्या असतात. बघा, आता मी फक्त हाताची बोटं अशी ताणते, पण बोटं ताणल्यानंतर हाताच्या या भागाला, बोटाच्या पुढच्या भागाला खूप बरं वाटतं. तर या रक्तवाहिन्यांना ताणणं, या मसल्सना ताणलं, हे छोटे छोटे स्नायू ज्याच्याकडे आपण कधी पाहत नाही, लक्ष देत नाही, यांना ताणणं फार महत्त्वाचं असतं, जे फक्त योगासनांमध्ये होतं. कारण योगासने म्हणजे विविध शरीर पवित्रे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोश्चर्स केल्यामुळे शरीरातले एक मसल, प्रत्येक मसल हा ताणला जात असतो, इनर मसल्स सुद्धा. तर पुढचं आसन आपण पाहतोय. उभं राहून काही आसनं आपल्याला पाहायचेत. त्या अगोदर एकदा बसून मी पूर्ण हा सेट दाखवते. दंडासन पाहिलं आणि आता आपण पर्वतासन सुद्धा पाहिलं. आता आपण पूर्वोत्तानासन पाहतोय. दोन्ही पाय सरळ करायचे, दोन्ही हात बाजूला ठेवायचे, या जॉईंट्सवरती खूप चांगला ताण आला मला. आता चांगलं वजन घेता आलं, त्यामुळे या जॉईंट्समधला नाही, या आसनामध्ये चांगला व्यायाम घडतो. पुढचं आसन आपण पाहूयात. बैठक स्थितीमध्येच आहे हे आसन. इथून फक्त एक पाय वाकवायचा आहे गुडघ्यातून, जशी आपण साधी मांडी घालतो तिथून हा पाय या गुडघ्याच्या जरासा मागे ठेवायचा आहे. लक्षात आलं? म्हणजे हा उभा आहे, याचा गुडघा वरच्या दिशेने आहे, तर पायाला जरा अधिक जवळ खेचा. हे आहे अर्ध मत्स्येंद्र आसन. नीट शिकून घ्या, कारण या आसनामुळे अनेक रोग दूर होतात, शरीराला खूप चांगलं आरोग्य मिळतं. अगदी आपल्याला पोट कमी करायचे तरी हे आसन उपयोगाचं ठरतं. पाठीचं दुखणं असेल ते घालवण्यासाठी उपयोगाचं आहे, सर्वायकलसाठी, डायबिटीजसाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट चांगलं साफ होण्यासाठी, इवन ब्रिदिंगसाठी सुद्धा. तर असं पोटाला पीळ देणं हे फार महत्त्वाचं आहे. नीट पहा. आता इथे उजवा पाय माझा वरती आहे, मी डावा हात उजव्या पायाच्या पुढून घेते आणि इथे उजव्या पायाला पकडते. जर पकडता येत नसेल तर आपण फक्त हात असा ठेवायचा किंवा असा ठेवायचा. आपल्याला फक्त हात पुढे घेता येणारच, हे सोपं आहे, इथपर्यंत सोपं आहे. त्यामुळे हे करू शकता. इथून हात बाजूला घेऊ शकता आणि जितकं शक्य आहे तितकी पाठ सरळ ठेवून उंच बसून आपण पोटाला पीळ देऊ शकतो. जमलंच तर पकडा, कारण बऱ्याचदा पोटाचा घेर जेव्हा जास्त असतो तेव्हा पाय इथे अडकतो, इथून तो इथे जवळ खेचताच येत नाही आणि यासाठी आपण हाताने जवळ खेचायचंय पायाला. पुढचं आसन आपण पाहूयात, गोमुखासन. हे आसन सुद्धा खूप सुंदर आहे.
पाय एक असा घ्यायचा आहे, दुसरा पाय असा घ्यायचा आहे. डावा पाय सध्या वरती आहे, तर आता उजवा हात मी वरती घेते. डावा हात असा खालून घ्यायचा आहे, मागून दोन्ही हातांनी लॉक करायचं आहे. लक्षात आलं? आता मी तुम्हाला बॅक पोश्चर दाखवतेय, नीट बघून घ्या, ज्यामध्ये मी हात कसे लॉक करायचे ते दाखवणार आहे. तर हा असा लॉक केला होता. आता ही जी प्रॅक्टिस आहे हात मागे घेण्याची, ती या गोमुख आसनामध्ये होते. बऱ्याचदा काय होतं, हात पाठीमागे पोचत नाही, त्यामुळे पाठीलाही साबण लावला जात नाही. इथपर्यंत स्टिफनेस आपल्या हातांमध्ये असतो, जॉईंट्समध्ये असतो. तर लक्षात घ्या, डेली रुटीनमध्ये सुद्धा आपल्याला अशा काही गोष्टी करता येत नाही ज्या खूप गरजेच्या असतात, ते या स्टिफनेसमुळे. मग हा स्टिफनेस जर गेला तर हे सगळे रोटेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आता हात मागे जाण्यासाठी ना, हा वर्कआउट म्हणा, ही एक्सरसाइज, हात मागे घेण्याची एक्सरसाइज. कारण मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे, जसं वय वाढत जातं तसं स्टिफनेस वाढतो. त्यामुळे जेव्हा मी मुलांची एक्सरसाइज घेते तेव्हा ते हा रोल खूप चांगल्या प्रकारे करतात, छान हात फिरवतात. जरा अजून वय वाढलेलं असतं आणि 20 ते 30 या वयोगटात मी ही एक्सरसाइज जेव्हा घेते तेव्हा जरा हळूहळू स्पीड कमी झालेला असतो, रोटेशन्स कमी झालेले असतात. आणि जेव्हा वय भरपूर वाढतं, म्हणजे 50, 55, 60 या वयातल्या लोकांचं जेव्हा मी फिटनेस घेते, त्यामध्ये इथून लॉक होतात. म्हणजे जॉईंट्स लॉक झाल्यामुळे हात असे मागे जात नाहीत. आणि हे मी भरपूर जणांचं पाहिलेलं आहे. इथून हाफ सर्कल होतात. तर हाफ सर्कल का होतात? स्टिफनेस आलेला असतो म्हणून. तर हा स्टिफनेस वयानुसार आपल्या प्रत्येकामध्ये येणार. फक्त व्यायाम केला तर आपल्याला हा स्टिफनेस येणार नाही. आणि स्टिफनेसमधून वेगवेगळे जॉईंट्स प्रॉब्लेम निर्माण होत असतात. तर सर्वांनी हे सगळे प्रकार आहेत ते नीट लक्षात ठेवायचे. पुढची आसने ती पटापट आपण आता पाहून घेऊयात. अनंत आसनात आपण पाहतोय, एक हात असा ठेवायचा आहे, दुसरा पाय जो वरती आहे तो असा जवळ घ्यायचा आहे, त्या पायाच्या बोटांना पकडायचा आहे आणि हा पाय सरळ ठेवायचा आहे. खूप चांगला स्ट्रेच आहे हा. इथे आपल्याला जमेल तितका पाय ताणून स्थिर राहायचं. दोन्ही बाजूने करा करताना. आता पुढची आसनं आहेत ती जरा उभं राहून आपण करणार आहोत. पहा, आता आपण अंजनी आसन करतोय. एक पाय असा पुढे ठेवायचा आहे, पुढच्या पायावरती वजन टाकायचं आहे. पुढचं आसन आपण पाहतोय पार्श्व नमस्कार आसन. पार्श्वचा अर्थ आहे पाठची बाजू. तर मागे नमस्कार आपल्याला करायचा आहे. कसा तो मी दाखवते. एक पाय पुढे घ्यायचा आणि एक पाय मागे. आता नीट पहा, नमस्कार पहिले मी करते. आता कमरेच्या ठिकाणी मी हा नमस्कार घेतलेला आहे. इथून मला जितकं शक्य आहे तितका मी तो वरती घेणार. हे सगळे स्ट्रेचेस आहेत ना, रिबकेश ताणणे, हातांना मागे घेणे, हे सगळं करून खूप बरं वाटतं. प्रत्येक स्नायूचा आपल्या मेंदूशी संबंध असतो. प्रत्येक स्नायूला ताण मिळाल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं. फक्त काय करायचं आहे, ताण द्यायचा आहे, डोळे मिटायचे, श्वास सामान्य ठेवायचा आहे आणि लक्ष केंद्रित करायचं आहे. इतकं केलं की आपल्याला लगेच रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन मिळतं. तर एवढा ताण, जो दिवसभराचा सगळा स्ट्रेस असतो, वेगवेगळे विचार असतात, हे सगळे विचार काही क्षणासाठी थांबतात. आपल्यातला स्ट्रेस पूर्ण कमी होत असतो आणि आपल्यामध्ये एक ऊर्जा वाढत असते. तर ही ऊर्जा या सर्व योगासनांमधून वाढत असते. आता पुढचं एक आसन आपण पाहतोय, वीरभद्रासन. वीरभद्रासनामध्ये एक पाय मागचा आहे तो सरळ ठेवायचा आहे, पुढचा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, मागचा पाय असा टोवरती फिरवायचा आहे, गुडघा अगदी सरळ
आता ही पोझिशन आहे, मी अजून वीरभद्रासन 2 हा प्रकार केलेला नाही आहे, मी अजून फर्स्टमध्येच आहे. ही आहे फर्स्ट पोझिशन, वीरभद्रासन 1. आता मी अजून 2 ही पोझिशन स्टार्ट केलेली नाही आहे. पण जेव्हा फर्स्ट स्टेप असते ना आसनाची, या आसनात सुद्धा किंवा या फर्स्ट स्टेपमध्ये सुद्धा खूप फायदे होत असतात. त्यामुळे धडपड करत कुठलंही आसन करायचं नाही आहे. प्रत्येक स्टेप रिलॅक्सेशनमध्ये करायची. जसं मी या पोझिशनमध्ये होल्ड केलं आहे, खूप चांगला ताण मला पुढच्या मांडीवर येते, चांगलं वजन पडलं आहे त्यावरती. त्यामुळे गुडघ्यासाठी आणि पुढच्या पायासाठी हे आसन उपयुक्त ठरतं. मागच्या पायाला खूप चांगला स्ट्रेच दिला आहे, त्यामुळे हामस्ट्रिंग हा मसल ताणला जातो. त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास आपल्याला होत नाही. आता मी थायरॉइड ग्लँड्स आणि रिबकेज, लंग्स, हार्ट ताणणार आहे. अगदी हृदयाला सुद्धा ताण मिळतो जेव्हा आपण उष्ट्रासन, वीरभद्रासन अशी आसनं करतो तेव्हा. छान स्ट्रेच आपण केलेला आहे. आता एक रिलॅक्सेशन घेऊयात पदहस्तासनात. आत्ताचा आपला हा जो विषय तो असा आहे ना की मी प्रत्येक आसन तुम्हाला दाखवू शकते, पण भरपूर आसनं असल्यामुळे आपल्याला वेळ अपुरा पडणार आहे. पण इथे जेवढी आसनं मी दाखवली ती खूप महत्त्वाची आहेत, ती आसने करायचीच आहेत. त्यासोबत त्याच्या आजूबाजूला असलेली आसनं, म्हणजे जसं मी एक पाय बेंड करून जेव्हा वीरभद्रासन दाखवलं त्याच्यासोबतच अजून आसनं आहेत ती आपल्याला जमू शकतात. जसं उत्थित पार्श्व कोणासन, नी बेंड करूनच मी हा ट्विस्ट दाखवला. थोडंसं नी स्ट्रेट केला की ते होतं पार्श्व त्रिकोणासन. पहा, परत इथे जर पार्श्व म्हणजे जर ट्विस्ट नाही केला आणि फक्त समोर सरळ उभं राहून बेंड केलं तर ते होतं त्रिकोणासन. आता इथे पाय जे अंतर घेतलंय ते जॉईन केलं, म्हणजे पाय दोन्ही जॉईन केले आणि फक्त एक हात असा वरती घेऊन बेंड केला तर हे होतं कोणासन. बघा, म्हणजे एकाच साईडला बेंड करत 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 आपण किती योगासने पाहिली. तसंच एक आसन जेव्हा आपल्याला जमतं तेव्हा अनेक योगासने आपल्याला त्यातून जमत असतात. फॉरवर्ड बेंडिंगमध्ये सुद्धा एक आसन आपल्याला जमलं, पश्चिमोत्तानासन उत्तम करता आलं की हलासन येतं, समकोणासन येतं, पदहस्तासन येतं, कुर्मासन येतं, उग्रासन येतं. अशी अनेक योगासने आपल्याला जमतात. बॅकवर्ड बेंडिंग म्हणजे मगाशी मी ऊर्ध्वमुख श्वानासन दाखवलं, परत आपण मार्जरासन देखील पाहिलं, ते जमलं की भुजंगासन येणार, चक्रासन येणार, धनुरासन येणार, शलभासन, नौकासन अशी अनेक आसनं त्यामध्ये आपल्याला जमतात. म्हणजे काय, जेव्हा सुरुवात आपण करणार त्यानंतर आपली जी प्रोग्रेस आहे, प्रगती आहे ती होतच जाते. फक्त सुरुवात करणं आणि सुरुवात करून सातत्य ठेवणंच महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन, सुरुवात करा, आसनं कशी जमतायत त्याकडे लक्ष द्या, घाई करू नका, पेशन्स ठेवा. सातत्य ठेवत ठेवत शरीर आपोआप प्रगती करतं. योगासने अशी आहेत ना, नुसतं फक्त पाय सरळ ठेवण्याची प्रॅक्टिस केली, टोजवरती उभं राहण्याची प्रॅक्टिस केली, ताडासन स्ट्रेच करण्याची, त्या स्ट्रेचिंगमधून सुद्धा खूप रिलॅक्सेशन मिळतं आणि स्टिफनेस जातो. म्हणजे अशी अनेक योगासने आहेत की ज्याच्यामध्ये आपलं जे स्टिफनेस आहे किंवा जडपणा आहे तो नाहीसा होतो. त्यामुळे सुरुवात करा आणि सातत्य कायम ठेवा आणि आसनात प्रगती करत चला. धन्यवाद.